तर तुम्हाला हॅरोमनीचा अर्थ कळला असेल की एकत्रितपणे येऊन काम करणे त्याला हॅरोमनी म्हणतात. तर द शॅडो पपेट्स वर अल्सो बिलीव्ड टू प्लीज द विलेज डिटीज. इथं प्लीजचा अर्थ आनंदित करणे असा घ्यायचा आहे बरं का. डिटीज म्हणजे गावातल्या ग्रामदेवतांना आनंदी करणे, प्रसन्न करणे. अँड ब्रिंग हार्मनी टू द कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे जे काही लोकं आहेत त्यांच्यामध्ये काय आणली पाहिजे, एकत्रितपणा आणला पाहिजे. इन ओडिसा अँड बंगाल. आता आपण कुठं चाललो आहे, ओडिसा आणि बंगालमध्ये चाललो. आंध्र प्रदेश झालं आपलं, आता चाललं आहे ओडिसा आणि बंगाल. तिथल्या पपेट्स बघा कशा आहेत. द टायनी रॉड पपेट्स स्लाईड, जम्प अँड ट्विस्ट इन फनी वेज. हे जे पपेट्स आहेत हे काय करतात, मजेशीररित्या उड्या मारतात. These wonderful puppets sing, dance, act and even teach us beautiful stories from India's rich culture. हे जे पपेट आहेत हे तर गाणी म्हणतात, डान्स करतात, ॲक्टिंग करतात आणि आपल्याला शिकवतात. काय शिकवतात तर आपल्या देशातल्या आपलं कल्चर म्हणजे आपलं सांस्कृतिक आपला भारताचा आपलं म्हणजे काय म्हणतात सुजलाम सुफलाम जो आपला देश आहे त्याच्याबद्दलच्या सुंदर अशा गोष्टी हे सांगतात. त्या अर्थात हे पपेट काही म्हणत नसतात, त्याच्या मागे जो पपेटियर असतो ना तो हे सगळं करत असतो. वॉचिंग अ पपेट शो फील्स लाईक सीइंग अ फेरी टेल कम अलाइव्ह. हे जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की एखादी परीकथा चालू आहे आपल्या डोळ्यासमोर. इतकं छान सादरीकरण असतं. Puppet shows are not only interesting but also full of fun and surprises. हे जे शोज चालतात हे नुसते मजेशीर नाही आहेत तर काय आहेत, फुल ऑफ फन. खूप मजा असते आणि सरप्रायझेस, काही आश्चर्यकारी घटना किंवा गोष्टी याच्यात असतात. समटाईम्स द पपेट्स डू सिली थिंग्स दॅट मेक एव्हरीवन लाफ. काही वेळेला हे पपेट्स काही अशा काही गोष्टी करतात की ज्याच्यामुळे सगळ्यांना हसायला येतं. तर सिली याचा अर्थ काही मूर्खपणा असा येतो, पण इथं मूर्ख नाही, खट्याळपणा म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना हसायला येतं. मग ते फुल ऑफ फन, मजा आहे त्याच्यामध्ये. इमॅजिन अ पपेट किंग हू कीप्स ड्रॉपिंग हिज क्राउन अगेन अँड अगेन, ऑर अ पपेट पॅरट दॅट टॉक्स नॉनस्टॉप अंटिल इवन अ पपेटियर ॲक्ट्स ट्राय. म्हणजे काय सांगितलं आहे, काही वेळेला समटाईम्स द पपेट्स इमॅजिन अ पपेट किंग हू कीप्स ड्रॉपिंग. बघा विचार करा, जो त्याच्यामधला एखादा राजा, आता हा राजा आहे तो काय करतो, सारखा आपला मुकुट खाली पाडतो, क्राऊन सारखा मुकुट खाली पडतो. किंवा एखादा पोपट आहे त्याच्यामधला, तो काहीतरी ॲक्टिंग करतो किंवा मिमिक्री करतो, त्याच्यामुळे सगळ्यांना खूप हसायला येतं. इन सम शोज अ पपेट सडनली स्नीज लाऊडली. स्नीज म्हणजे शिंकणे. काही शोजमध्ये पपेट काय करतो, जोरात शिंकतो. कसा, ॲच्छू. अँड ऑडियन्स ब्रस्ट इन टू गिगल्स. ब्रस्ट म्हणजे ॲक्च्युली हास्याचा एकदम मोठा हाहाकार उडणे असं सांगितलं आहे. गिगल्स हसणे, जोरात हास्याचा लोटपोट होतो तिथं. अ नॉटी पपेट मे ट्राय टू एस्केप फ्रॉम द स्टेज अँड द पपेटियर क्विकली पुल्स द स्ट्रिंग टू कॅच इट बिफोर इट रन्स अवे. अ नॉटी पपेट, बघा मी आत्ताच म्हटलं होतं ना, खट्याळ पपेट असतो. तो काय करतो, ट्राय टू एस्केप फ्रॉम द स्टेज. एस्केप म्हणजे सुटका घेणे, पळून जाणे. कुठून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, स्टेजवरनं. अँड दी पपेटियर क्विकली पुल्स द स्ट्रिंग. आणि तो जो पपेटियर त्याच्या मागे हे ज्या सगळ्या रश्या धरलेल्या आहेत, तो पपेटियर असतो, त्याने एकट्याने ह्याच्या रश्या धरलेल्या आहेत. बघा किती आहेत त्याच्याचकडं, इकडे 2, 2, 4, 5, 6. मग कुठला हलवायचा असेल, हा हात हलवायचा, तो कुठली दोरी ओढायची हे त्या पपेटियरला बरोबर माहीत असतं. हा तर मोठा अभ्यास आहे त्याच्यातला. तर तो पपेटियर काय करतो की तो नॉटी पपेट पळून जाण्याचा प्रयत्न करतो ना, तर त्याची बरोबर रश्शी खेचतो आणि त्याला परत स्टेजवर आणतो. These funny moments make puppet shows exciting because you never know what puppet will do next. These funny moments, ह्या अशा काही मजेशीर गोष्टी आपल्याला तिथं खिळवून ठेवतात. कारण बिकॉज यू नेवर नो, तुम्हाला काहीच आपल्याला कळत नाही की पुढं काय होणार आहे. म्हणजे आपण एक आश्चर्यकारक घटना म्हणून बघत आता पुढं काय ह्या हेतूने आपण बघत बसतो. That is why puppet forms of India continue to entertain children and adults like keeping
our old tradition alive in a joyful and playful way. दॅट इज वाय म्हणून तर पपेट फॉर्म्स ऑफ इंडिया हे जे पपेट आहेत हे काय करत आहेत, हे कंटिन्यू ठेवत आहेत. काय कंटिन्यू ठेवत आहेत? कंटिन्यू म्हणजे त्याच्यामध्ये राहिलेलं आहे, त्याच्यात सातत्याने ते ठेवलं आहे. काय ठेवलं आहे तर एंटरटेन चिल्ड्रन अँड अडल्ट्स, लहानांना त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा त्यांचं मनोरंजन करतात. नुसतं मनोरंजन करतात का रे मुलांनो? तर मनोरंजन आपण इथं पाहिलं की काही गोष्टी सांगतात, काही सरप्राईजेस असतात, कशा प्रकारचे शूर राजे होते, कशा प्रकारच्या राण्या होत्या, आणि ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात राहाव्या यासाठी माध्यम हे पपेट आहे. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला पपेट शो बघता येईल तिथे नक्की पपेट शो बघा आणि हा लेसन नक्की आठवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये झालेला आहे, तर प्लीज तुम्ही 2 पार्ट्समध्ये बघा. ओके, सो थँक्यू माय ऑल ऑडियन्स. प्लीज स्टे with me and share this video if you like it. If you have any doubt, please comment me, like, share and subscribe. Thank you dear friends.